नमस्कार, मी मनीषा. राजलक्ष्मी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. आज आपण अतिशय पिकलेल्या केळांपासूनची रेसिपी पाहणार आहोत. पिकलेली केळी तशी खायला कोणीच बघत नाही. तर इथे मी 2 पिकलेली केळी घेतलेली आहेत. ती सोलून त्याचे छोटे छोटे काप करून घेऊया. केळी ही थोडीशी कमी गोडीला आहे. आता मिक्सरमध्ये त्याचे तुकडे करून घेऊया आणि इथं मी अर्धा कपाला थोडीशी कमी साखर घेतलेली आहे. याचं एक बॅटर तयार करून घेऊया. आता साखर आणि केळाचं बॅटर तयार केलेलं आहे. इथे मी 1 कप मैदा घेतलेला आहे. मैद्याच्या ऐवजी गव्हाचं पीठ जरी घेतलं तरी चालेल. आता यामध्ये अर्धा टीस्पून बेकिंग पावडर, पाव टीस्पून बेकिंग सोडा घालायचा आहे आणि चवीपुरतं नकळत मीठ घालून घ्यायचं आहे. आता बॅटर छान मिक्स करून घेऊया. इथं मी पाव चमचा व्हॅनिला इसेन्स पण घातलेला आहे. आता बॅटर छान मिक्स करून घेऊया. बॅटरची कन्सिस्टन्सी फ्लोईंग असावी, त्यासाठी आता थोडंसं पीठ घट्टच वाटत आहे. इथं मी छोटा चमचा एक तेल घातलेला आहे. बॅटर छान आधी मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये एक छोटा चमचा तेल घालून घेणार आहे आणि बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्याकरता इथं मी अर्धा कप दूध घेतलेलं आहे. थोडंसं दूध घालत मिक्स करून घेऊया. बॅटर फ्लोईंग कन्सिस्टन्सीचं असावं, असं बॅटरची कन्सिस्टन्सी आता असावी. आता एकीकडं पॅन गरम करून घेतलेला आहे. पॅनला थोडंसं तेल लावलेलं आहे आणि छोटे छोटे पॅनकेक यावर घालून घ्यायचे आहेत. थोडंसं पसरून घेणार आहे. याच्यावर झाकण ठेवूया आणि गॅसची फ्लेम थोडीशी मीडियम करून घेऊया. 2 मिनटं झाकण ठेवून छान वरून भाजत आलेला आहे. पहा, पॅनकेकला जाळीसुद्धा सुटलेली आहे. आता याला पलटून घेऊया आणि दोन्हीकडून छान भाजून घेऊया. पिकलेली केळी तशी खायला कोणीच बघत नाही. त्याचा असे छोटे छोटे पॅनकेक केले तर मुलांना तर अतिशय आवडतात. मोठेही ते आवडीने खातील. पहा, दोन्हीकडून पॅनकेक अतिशय सुंदर भाजलेले आहेत आणि अतिशय मऊसूत आणि आतून जाळी पडलेली आहे. त्यामुळे अतिशय स्पॉन्जी मऊसर असे पॅनकेक तयार होतात. आता दुसराही पॅनकेक मी यामध्ये घातलेला आहे. 2 मिनटं झाकून ठेवायचं आहे. वरून ड्राय झाले की पलटून घ्यायचे आहेत. अशा छान छान रेसिपींसाठी राजलक्ष्मी रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शन सेट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. अशा प्रकारे सगळ्या बॅटरचे मी छोटे छोटे पॅनकेक करून घेणार आहे. पॅनकेक तर कलर तर अतिशय सुंदर येतो. आता सगळे पॅनकेक मी अशा प्रकारे तयार करून घेतलेले आहे. पहा, कलरच किती छान आहे. टेस्टीही तसेच होतात. वरून साखर भुरभुरली आहे, पिठी साखर भुरभुरली आहे आणि याच्यावर चॉकलेट सिरप घातलेला आहे. पॅनकेक खायला तयार आहेत. धन्यवाद.